सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं शुक्रवारी आत्महत्या केली। त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला। हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावर PSI गोपाल बदने यानं 4 वेळा अत्याचार केला आणि प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, त्यामुळे मी जीव देत आहे असं लिहून महिला डॉक्टरनं आयुष्याचा शेवट केला। या प्रकरणात आता राजकीय कनेक्शन देखील समोर आलंय। फलटणमधील एका खासदाराचा संबंधित महिला डॉक्टरवरती दबाव होता। पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता अशी माहितीही आता समोर आली आहे। यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। दरम्यान रात्री उशिरा महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। मयत डॉक्टर मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याच्या कडगाव येथील रहिवासी होत्या। कवडगावच्या रहिवासी होत्या। रात्री उशिरा त्यांचं पार्थिव फलटणवरून मूळगावी आणण्यात आलं। यावेळी गावात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती। तरुणीचं पार्थिव गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती। महिला डॉक्टरच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे। मध्यरात्री शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। या प्रकरणी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती। पोस्टमार्टमचा ॲडव्हान्स रिपोर्ट सातारा पोलिसांना प्राप्त झाला। या अहवालात मृत्यूपूर्वी पीडित तरुणीवर कुठलेही व्रण किंवा खुणा नसल्याचं स्पष्ट झालंय। अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन बीडच्या दिशेनं रवाना झाले होते। डॉक्टरच्या वडिलांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। वडील म्हणाले, या घटनेविषयी आम्हाला सकाळी 8 वाजता माहिती मिळाली। महिला डॉक्टरने जळगावात शिक्षण घेतलं होतं। त्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून फलटण उपजिल्हा रुग्णालयात 1.5 वर्षांपासून कार्यरत होती। आम्हाला कधीच तिनं काहीच सांगितलं नाही। आम्हाला 2-3 दिवसातून तिचा फोन यायचा, पण तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही। आम्ही अडाणी, आम्हाला काहीच माहिती नाही। शेवटचा फोन दिवाळीच्या आधी झाला होता। दिवाळीला येण्यासाठी सुट्टी नाही, त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर येईल असं तिने सांगितलं होतं। महिलेला 2 भाऊ होते, ती मोठी होती। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय। मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली। या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरनं आपल्यावरती बलात्कार झाल्याचं लिहिलंय। यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाळ बदनेचं नाव दिलंय। पोलीस निरीक्षक बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। तसंच प्रशांत बनकर यानंही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्यानं माझ्यावरती 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्यानं मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असं देखील म्हटलेलं आहे। दरम्यान ड्युटी संपल्यानंतर महिला डॉक्टर हॉटेलमध्ये गेली आणि हातावरती सगळं लिहून डॉक्टर महिलेनं आयुष्याचा शेवट केलेला आहे। तसंच मी अडाणी आहे, लेकिन आम्हाला कधीच काही सांगितलं नाही असं म्हणत फलटणच्या मृत महिला डॉक्टरच्या वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश देखील पाहायला मिळाला।